नमस्कार। महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू भगिनींना विजय सुरासेकडून नमस्कार। बांधवांनो, खास जेव्हा महाराष्ट्रात शिक्षकांच्या संदर्भात काहीतरी नवीन शिक्षकांच्या फायद्याचं घडत असतं तेव्हा मी नक्कीच लाईव्ह येत असतो। त्यामुळे आवर्जून बांधवांनो, तुम्ही जर माझा आवाज ऐकत असाल तर कमेंट करा की सर आवाज येतोय। मी तुमच्या कमेंटकडे बघतोय। अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे की जेणेकरून आपला जो गेल्या 20-25 वर्षापासूनचा प्रश्न आहे तो मार्गी लावा। बांधवांनो, आवाज येत असेल तर पटकन कमेंट करा कृपया। आणि तुम्हाला फेसबुकवरती जे काही डाव्या साईडला जे तीन टिंब असतात त्याच्यावरून तुम्ही लाईव्ह चाललेलं जे काही आहे ती लिंक देऊन तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी शेअर करू शकता। त्यामुळे आवर्जून ते शेअर करावा ही अशी माझी विनंती आहे। अनेक बांधवांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त शेअर करावा आपल्या वेगवेगळ्या माध्यमांना, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मांना। कारण जी चर्चा आज अंतरवाली सराटी सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांच्याशी झालेली आहे आणि नक्कीच आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो तो प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे। त्यामुळे याची डोळा या ठिकाणी मी तिथं होतो। झालेली सर्व चर्चा मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त बांधवांनी या ठिकाणी सहभागी व्हायचंय। येथील सविस्तर चर्चा लाईक करा, शेअर करा व कमेंट करा। चला, मी लिंक टाकलेली आहे बांधवांनो, तुम्ही जास्तीत जास्त ग्रुपला काय करा हे शेअर करा। चला, बरेच बांधव आता आलेले आहे। चला, नमस्कार बांधवांनो, कसे आहात? परत एकदा महाराष्ट्रातील सर्वच शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार। महाराष्ट्रातील बरेच अशा शिक्षकांना प्रश्न होता की आज बरेच शिक्षक आंतरवाली सराटी या ठिकाणी गेले होते। हेच ते ठिकाण की ज्या ठिकाणाहून महाराष्ट्राचे नव्हे तर बांधवांनो देशाचं लक्ष या ठिकाणाकडे लागलेलं होतं। ते स्थळ म्हणजे आंतरवाली सराटी। तर आंतरवाली सराटीला आम्ही याच्या अगोदर एकदा गेलतो, कारण गेले 20 वर्षापासून शिक्षकाचे प्रश्न कायमस्वरूपी म्हणतो बरं का मी, अनेक सरकार आले, अनेकांनी आश्वासन दिलं, काही प्रमाणात ते सोडलं,
परंतु कायम स्वरूपीची, म्हणजे एकीकडे आपण भाषणात असं म्हणतो की महाराष्ट्रातील मराठी शाळा वाचल्या पाहिजे, मराठी शिक्षक वाचले पाहिजे, मराठी मुलांचा विकास झाला पाहिजे. जर मराठी शाळा वाचत नसतील, शिक्षकाला जर पगार भेटत नसेल, तर ते मराठी मुलांचा विकास कधी व्हायचा. म्हणून बांधवांनो, आमच्या जालना जिल्ह्यातील सर्वच शिक्षकांना असं वाटत होतं की नाही राव, हा अन्याय दूर झाला पाहिजे. म्हणून बहुतांशी अनेक संघटनांचे अनेक समन्वयक या जालना जिल्ह्यात आहे. आणि खऱ्या अर्थाने ही आमची माती अशी आहे की अन्याय झालेला आम्ही खपून घेत नाही. आम्ही कोणाच्या वाटीत जात नाही, परंतु अन्याय झालेला आम्ही खपून घेत नाही. तर बांधवांनो, मग काय झालं होतं एकदा की सर्व जालना जिल्ह्यातील शिक्षक मनोज जरांगे पाटील यांच्याकडे गेले आणि आम्ही त्यांना निवेदन दिलं की ज्याप्रमाणे तुम्ही मराठी आरक्षणासाठी, मराठा आरक्षणासाठी झटता, तर आमचाही प्रश्न तुम्ही लावून धरा. कारण हा मराठी शाळेंचा प्रश्न आहे, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. ज्या देशात शाहू फुले आंबेडकर सारखे महान थोर व्यक्ती जन्माला आले, माई सावित्री, महात्मा फुले सारखे महान व्यक्ती जन्माला आले की ज्यांनी शिक्षणासाठी आपलं पूर्ण आयुष्य पणाला लावलं, त्या महाराष्ट्र शिक्षकांना पगार भेटू नये. मग हे विषय मांडल्यानंतर ते म्हणाले तुम्ही आता किती जण आहे म्हणे इथं. तर बांधवांनो, हे आम्ही एवढे जण होतो पहा तिथं. तो म्हणे एवढ्या जणांवर महाराष्ट्रातल्या 63,000 शिक्षकाचा प्रश्न कसा मार्गी लागाल. जा म्हणे, आपलं काहीतरी दुसरे कामं धंदे पहा म्हणे. तसं नसतं म्हणे. मराठा समाज सुद्धा 40 वर्ष असा झोपलेला होता म्हणे, म्हणून कधीच काय झालेलं नाही म्हणे, प्रश्न मार्गी लागला नाही. आता कसा तो जागा झाला. मग आम्हाला चर्चा केल्यानंतर तरी त्यांनी त्यावेळेस उदय सावंत उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांकडे यांनी फोन केला आणि सांगितलं की मला ह्या प्रश्नाच्या संदर्भात मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांशी, शालेय शिक्षण मंत्र्यांशी डिस्कस करायचे. त्यांचे ते खास मित्र होते शिवसेनेचे, म्हणून त्यांनी त्यांनाच फोन केला. आणि मग आम्ही बांधवांनो घरी आलो. मग घरी आल्यानंतर 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जोजारे सर, ज्युनियरची सगळी टीम, ज्ञानेशभाई चव्हाण, दीपक कुलकर्णी सर, त्यानंतर खास करून त्याच्यामध्ये राहुल कांबळे सर यांनी खूप बांधवनो त्या ठिकाणी 20-25 दिवस ते आंदोलन काय केलं, चालवलं. पण कसं असतं माहिती का, त्या आपल्या त्या आंदोलनाकडनं कोणता मेड्या फिरकला न कोणती असा सत्ताधारी मोठा मंत्री फिरकला तरी आपलेच बांधव बळजबरीनं अनेक मंत्र्याकडे जायचे, त्यांना भेटायचे की आमचं आंदोलन आहे असं म्हणणार नाही मी बांधवांनो की तिथं शिक्षक आले नाही. जवळपास सरासरी नाही म्हटलं तरी तिथं 3-4 हजार शिक्षक येऊन गेले. परंतु जशी पूर्वी धग असायची की आलेले शिक्षक 8-15 दिवस तिथं थांबायचे आणि तेव्हा मीडिया काय करायचा, उचलून धरायचा. आणि साहजिकरित्या मला सोशल मीडियाचं बऱ्यापैकी ज्ञान आहे किंवा आदरणीय राजेश भैया टोपे साहेबांच्या तालमीत आम्ही वाढतोय म्हणून आम्हाला कळतं की मीडियाला काय लागतं असतं. माझ्या मनात ते असायचं की नाही राव, आपल्या उसाशी सगळं आहे राव. ते म्हणतात ना, तुझं आहे तुझं पाशी तरी तू जागा भुलव अशी. मी म्हणायचं अरे आपल्या तालुक्यात नदीच्या शेजारी नाना प्रकारचे संपादक येऊन तिथं असे माई घेऊन असे उभे राव. आपण हा प्रश्न जर जरांगे पाटलांकडे नेला तर मार्ग लागू शकतो. मग यामध्ये खैरे सरांनी परत सुचवलं, शिरे सरांनी सुचवलं. मला माहिती होतं आमचे ओम एखंडे सरांचे आणि जरांगे पाटलांचे खूप जवळचे संबंध आहे. त्या भागातले अनेक अशा शिक्षकांचे जवळचे संबंध आहे. म्हणून हे जर शिक्षक आपण त्यांच्या समोर नेले आणि म्हटलं की हे तुमचे मित्र लहानपणीचे किंवा तुमच्या परिसरातले वाढलेले तुमच्या समोर, आजही यांना काय नाहीये बांधवांनो, पगार नाहीये. म्हणजे एखंडे सरांचा तर असा प्रॉब्लेम आहे, त्यांच्या मिसेसला त्या रजिस्टर ऑफिसला लिपिक आहे, मिसेसला 40-50 हजार पगार आहे, पठ्ठ्याला फक्त अवघा 15,000 पगार आहे. तुम्हाला लाज वाटते म्हणे सर, माझ्यापेक्षा माझ्या पत्नीला 4 पटीने पगार आहे. तर हे सगळे मंडळी बांधून आम्ही घेऊन तिथं गेलो आणि परत वाटलं होतं की ह्या आझाद मैदानावरती जे बांधव बसलेले यांची दखल कुणीतरी घ्यावी, मीडिया या ठिकाणी यावा, शासकीय निरोप यावा की डेलिगेशनला तुम्ही या, आम्ही तुमच्याशी चर्चा करू. जसं आपण दिवाळीच्या वेळेस बसलो की शिक्षण मंत्री लगेच धावत आपल्याकडे आले, तसं यावेळेस पूर्णच मंत्रिमंडळाने मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडे दुर्लक्ष केलं होतं सबसेल.
सपशेल दुर्लक्ष केलं होतं. तर त्यात बरेच बांधव अनेक पद्धतीने पाठपुरावा करत होते पहा. तर बघा या ठिकाणी जामनिक सर आहे, जामनिक सरची संपूर्ण टीम आहे बांधवांनो. एक मागच्या 3 दिवसापूर्वी आम्ही एक झूम मिटिंग ठेवली होती. त्या झूम मिटिंग मध्ये सर्वच संघटनेच्या अध्यक्षांना आम्ही बोलवलं. के.पी. पाटील असेल, कांबळे सर असतील, आपले जगदाळे सर असतील, आपले मस्के सर असतील छत्रपती संभाजीनगरचे, त्यानंतर त्या शुभंगीताई असेल, म्हणजे सगळ्यांनाच बोलवलं. जेवढे सक्रिय समन्वयक होते त्यात फक्त के.पी. पाटील जर सोडले तर बहुतांश बांधव सगळेच त्या ठिकाणी त्या मिटिंग मध्ये हजर होते. मग त्या मिटिंग मध्ये हजर असताना असं ठरवलं की जर ह्या 5, 6, 7 तारखेच्या आत जर का तिथं संख्या जर आझाद मैदानावर जमली नाही, जसं हा बिचारे आमचे जामनिक सर माझे खूप जवळचे मित्र आहे, जीवाचं रान करत असतो माणूस, ज्यावेळेस बोलतो का त्याच्या बेंबीच्या ढेठापासून तो ओरडू सांगतो की अरे बांधवांनो, तुम्ही तुमच्या संस्था चालकाला स्वतःच्या पगारासाठी 15 लाख 20 लाख जिल्हा स्तरावर जर 35 लाख रुपये जर तुम्ही देऊन तरी तुम्ही जर आझाद मैदानावर जर येत नसेल पगार मागायला, येत म्हणजे तुम्हाला काहीतरी ज्ञान नाहीये, तुम्हाला अन्यायाची जाणीव होत नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बांधवांनो, तुमच्याकडे अमाप असा पैसा आहे. कारण तुम्ही फक्त सासू सासऱ्याकडून हुंडा घेण्यासाठी तुम्हाला ती ज्युनियर कॉलेजचं किंवा प्राथमिक माध्यमिक शाळेची नोकरी लागत होती. संस्था चालकाला दिले 10-15 लाख आणि तिकडून सासू सासऱ्याकडून 30-35 लाख हुंडा घेतला. असे ते स्वतः ते नेहमी बोलत होते. आणि माणूस खूप पोट तितकी नाही. 8 दिवस झाले त्या ठिकाणी काय माहिती का तळ ठोकून बसला. नव्हे आजचा 30वा दिवस आहे. हेच नाही, जोगारे सर आजारी असताना घर कुटुंब सोडून तिथे होते बांधवांनो, म्हणून ते जोगारे सर त्या ठिकाणी गेले. म्हणून या आंदोलनाला धार द्यावी, मीडियाचं लक्ष आपल्याकडे लागावं म्हणून आम्ही काय केलं माहिती का, परत एकदा जालन्यामध्ये एक बैठक लावली की आता आपण शांत बसून चालणार नाही. मग ह्या बैठकीमध्ये आमच्या जिल्ह्यातील सगळेच प्रत्येक शाळेचा एक प्रतिनिधी आम्ही त्या ठिकाणी बोलवलेला आहे. आणि त्या सर्वच बैठकीमध्ये सगळ्यांनी एक मताने काय केलं, ठाम निश्चय केला की हो, की आता आपल्याला जरांगे पाटलाकडे जावं लागेल. मागच्या वेळेस जरांगे पाटील म्हणले इथं जर तुम्ही कमीत कमी 500-600 लोक असते तर मी म्हणलो असतो की ह्या ठिकाणी हे सुशिक्षित शिक्षक आलेले आहे, जर यांना पगारच भेटत नाही तर हा यांचा प्रश्न कसा मार्गी लागायचा. हे माझ्या घरापासून इथून काही उठायला तयार नाहीये, मला कुठे बाहेर जाऊ द्यायला नाहीये. मग बांधवांनो आम्ही परत काय केलं म्हणजे का, आज 1 फेब्रुवारी म्हणजे बांधवांनो 3 जानेवारीला आपलं आंदोलन सुरू आहे. एकाही मीडियाने आपल्याकडे दुर्लक्ष केलं, एक साधी पेपरला बातमी सुद्धा आपली आलेली नाही बांधून 30 दिवस जाऊन. तर मग आम्ही सगळ्याच शिक्षकांनी असं ठरवलं की आता आंतरवाली सराटीशिवाय पर्यायच नाही. मग बघा बांधवांनो, ह्या आंतरवादी सराटीमध्ये बघा किती शिक्षक बांधव, किती भगिनी तिथं आल्या. तुम्हाला आवर्जून सांगतो, महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे बांधवांनो, 36 जिल्हे, आपले 63,000 शिक्षकाची संख्या आहे. आपली पत्नी जर पकडली आपण 63 म्हणजे बांधवांनो 12 म्हणजे ते 120 आणि ते 6 1,26,000 हे नुसते पती पत्नी. ही जर अशी केली तर बांधवांनो 10 लाखाच्या घरात आपलं कुटुंब आहे सगळ्यांचं, भाऊ बिऊ सगळे मामा सासरे सगळे पकडले ना 10 लाखाच्या घरात आहे. एक दिवस जर आपण म्हणलो ना आपल्या कुटुंबाला, आपल्या नातेवाईकाला, अरे माझ्या हक्काच्या पगारासाठी एकदा आझाद मैदानावर चला राव, आई शपथ मी तुम्हाला सांगतो, इतके दिवस 20 वर्ष नाही का आपल्याला रडायची वेळ आली नसते. तर हे बांधव खास करून तुम्हाला सांगायचं, हे जास्त लोक आमचे नाही, हे बीड जिल्ह्यातील आमचे सन्माननीय मित्र मुख्याध्यापक आहे. अजिबात त्यांना मुख्याध्यापकपणाचा कधी गर्व नसतो, काही नसतो. मुख्याध्यापक कसा असावा त्या माणसाकडे बघून वाटतं. आझाद मैदानावर 2-2 साठ्या अंगावर घेऊन बांधून मला तर कळत नव्हतं हा मुख्याध्यापक आहे म्हणून. आता मी मुख्याध्यापक म्हणजे कसा टापटीप राहणारा, शर्टिंग करणारा, आवाजात बोलणारा, फार म्हणजे जरी काही कार्यक्रम असाल तर तो त्याचा तिकडं ऑफिसमध्ये जेवणारा, शिक्षकात न येणारा, फुगीरपणा करणारा. आता आमचे मुख्याध्यापक चांगले आमच्या शाळेचे किंवा आमच्या जालन्यातले, कारण ते बिचारे सर्वसामान्य कुटुंबातले ते मिसळून जातात, कळकळच भारी असते खतरनाक. त्या माणसाने हे सगळे प्रत्येक शाळेवर गेले आणि सगळ्या शाळेतल्या महिलांना हात जोडून विनंती केली, एक दिवस द्या हो, तुम्ही तर आझाद मैदानावर येत नाही कुणी, चला इथं या.
तर ही सगळी गर्दी जमली. ही गर्दी जमल्यावर तुम्ही पहा असे मेड्यावाले जमा झाले तिथे. हे मेड्यावाले ते म्हणतात ना की चमत्कार केला तर लोक नमस्कार करत असते, असं कोणी कुणाला येत नसतं. या गोष्टीसाठी आपण गेले 30 दिवस वाट पाहत होतो की पत्रकार बंधूंनो या, आमचे दुःख बघा, हे महाराष्ट्राला सांगा. तर बांधवांनो एवढ्या जवळपास 1000-1200 शिक्षकाच्या ताकदीवरती आज दिवसभर बांधवांनो जवळपास 10 ते 20 मिनिटं लाईव्ह दाखवण्यात आलं. तर मग आम्ही तिथे गेल्यानंतर बांधवांनो काय केलं पहा, तुम्हाला आवर्जून सांगतो मी व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्हाला वाटत असेल, काही जणाला वाटतं की हे यांचेच बॉम्बला लागले, हे यांचेच प्रश्न मांडायला लागले. आम्ही तसं कधीच करणार नाही. ह्या महाराष्ट्राच्या भूमीत, मराठवाड्याच्या पावनभूमीत आम्ही जन्माला आलो. आम्ही नेहमी आमच्यासाठीच मागणार आहे. अनेक असे लोक आहे की तुम्ही मागायला गेल्यावर तुम्हाला द्या म्हणणार आहे. तुम्ही कशाला लोकांच्या ताटात ती मीठ कालिता माती टाकता की आम्हाला द्या, ते पुढे आमच्या त्यांना नाही दिलं तरी चालतं पण आम्हाला द्या. अरे असं नका म्हणू. आम्ही तिथं सगळ्यांच्याच प्रश्नासाठी गेलतो की इथून तिथून 63,000 शिक्षकांचा प्रश्न मिटला पाहिजे. तुम्ही बघा कशा पद्धतीने बोललो, काय बोललो. कारण याची देवी याची डोळा तुम्ही या आवर्जून बांधून या ठिकाणी बघा. पहा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. वातावरण ते अंतर्वाणी सराटीमध्ये सुरू झालं आणि चांगल्या लोकांना बांधवणं माहित नव्हतं. अरे ह्या लोकांना आणखीन पगारच नाहीये, आज मला पगारच नाही म्हणे. कुठेही जर तुम्ही जर एखाद्या शेतात जरी कामाला गेले तर तुम्हाला जवळपास 1000 रुपये रोज असतं म्हणे, तुम्हाला पगार नाही म्हणे चक्क. मग बांधवांनो थोड्याच वेळात तिथं जरांगे पाटील आले. अक्षरशः जरांगे पाटील पैठणला गेलेले होते लग्नानिमित्त. तिथील बऱ्याच नाथ महाराजांचं सुद्धा त्यांनी काय केलं, दर्शन घेतलं. आणि बांधवांनो या ठिकाणी ते शिक्षक आपल्या अंतर्वाणीत आले म्हणून ते धावत पळत काय झालेले आलेले आहे. तर तुम्हाला सांगायचा मुद्दा की त्यावेळेस त्यांनी आवर्जून आधी काय केला, आपल्या अनेक समन्वयाकडून तो प्रश्न समजून घेतला. या ठिकाणी तुम्ही बघितलं एखादे सर आहे, इथं ज्ञानेश चव्हाण आहे, इथं दत्ता चव्हाण सर आहे, तर इकडं तुम्ही बघू शकता शेरे सर आहे, इथं बाकीचे सुद्धा आता भगिनी वगैरे सुद्धा या ठिकाणी काय झालेलं आहे जमलेलं आहे. त्यांनी आधी व्यवस्थित प्रश्न काय केला समजावून घेतला. आणि ते समजल्यानंतर बांधवांनो त्यांनी लगेच काय केलं माहिती का, शिक्षण मंत्र्यांना फोन लावला आणि मागणी ही केली होती की मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये फक्त मुख्यमंत्र्यांबरोबर आमची बैठक लावा. कारण प्रत्येक जण काय करतोय बांधवांनो की 1160 कोटी एवढा मोठा निधी दिला. काही मंत्र्यांचं म्हणणं होतं की हा द्यायला नव्हता पाहिजे, बरं दिला ना, आत्ताच दिला ना, थांबा ना, मग देतोयच ना आम्ही. मग आम्ही सगळी हकीकत त्यांना सांगितली. तर त्यांनी ज्यावेळेस शिक्षण मंत्री त्यांच्याशी बोलले तर शिक्षण मंत्र्यांनी सांगितले की आमची प्रोसेस सुरू आहे, आम्ही देणारच आहोत. परंतु बांधवांनो तुम्हाला माहिती आहे की जवळपास 10 ते 15 तारखेच्या आसपास आचारसंहिता किंवा आपल्या संसदेचं कामकाज सुरू होईल, आर्थिक अधिवेशन सुरू होईल. जसं आता केंद्राचं सुरू आहे, आपलं राज्याचं सुद्धा आर्थिक अधिवेशन सुरू होईल मार्च. मग ह्या गटमटीमध्ये आपला प्रश्न जर व्हाईट बुक मध्ये कॅबिनेटने डिसिजनच नाही घेतला तर त्याला बजेट मार्च मध्ये मिळेल का, हे त्यांना सांगितल्यानंतर बांधवांनो त्यांनी लगेच आग्रहच केला की 7 तारखेला बांधवांनो आपली काय लागलेली आहे, सन्माननीय
शिक्षण मंत्री, अर्थमंत्री आणि दादांनी तिथे जर मुंबईला आले तर मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा दालनात आपली काय लागणार आहे, स्पेशल शिक्षकाची बैठक लागणार आहे. आता मध्ये सन्माननीय देशपांडे सर, त्यानंतर आपले तुकाराम शिंदे साहेब, ह्या 2 व्यक्तींनी सुद्धा पाठपुरावा करून एक बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आता त्या बैठकीचं मला काही माहित नाही एवढं की तिचं पुढची तारीख काय वगैरे, परंतु आज आपण जिथं गेलो त्यामुळे बांधवांनो 7 तारखेला काय लागलेले आहे, आपल्या याच शिक्षकांच्या अनुदानाच्या संदर्भात बैठक लागलेली आहे. आता काही ना काय वाटत असेल की आमचं घेतलं का नाही घेतलं, आम्ही म्हणलो सगळ्यालाच काय करा बांधवांनो, ज्याचा त्याचा हक्काचा पगार द्या. आम्ही त्या कुटुंबातील नाहीच आहे की आपल्याच पत्रावळीवर काय करावं वारा. आता बऱ्याच जणांना वाटतं तसं. ज्ञानेश चव्हाणच्या फेसबुकवरती बऱ्याच बांधवांनी अनेक कमेंट केला, मी तर गप्पच बसलो किती दिवस झाले. मला माहिती, अरे बांधवांनो तुमची साडी, अरे आमच्यावर केसेस आहे रे, आणि आम्ही नाही का चांगल्या घरात जन्माला आलेलो आहे. आम्ही आमच्या भावाच्या ताटात कधी माती काढणार नाही. खूप कमी लोकांना माहिती की दीपक कुलकर्णी असेल, आपले कांबळे सर असेल, KP पाटील असेल, मी असेल, आमच्यावर केसेस आहे. आणि जेव्हा जेव्हा KP पाटील सरांनी आम्हाला फोन केला ना तेव्हा तेव्हा आम्ही धावत पळत जातो. आता तुम्ही म्हणता तसं KP पाटील सरांनी बिचाऱ्यांनी ज्यावेळेस सांगितलं होतं की चला आपण कोर्टात जाऊ, किती जण बांधव KP पाटील सरांच्या सोबत गेले, किती जण गेले. तुमचं कसं चाललंय, प्रत्येकाचं देरे हरीम पलंगावर दुसऱ्या नाव ठेवा. म्हणून आता तरी आपसा भांडू नका. आता आपल्याला बांधवांनो 7 तारखेला, मी सांगतो 7 तारखेला आपले लेकरं बाळ सह कुटुंब आपल्याला तिथे हजर राहावं लागणार आहे. आलं का लक्षामध्ये. आणि तुम्हाला वाटत असेल सुरज सर आले नाही, सुरज सर आले नाही. सुरज सरच्या CL संपल्या, AL संपल्या, मेडिकल संपल्या, माझ्या सगळ्या रजा संपलेल्या आहे टोटल. आणि आपल्याला तिथे संख्या पाठवायची होती. तर आमचे शेरे सर असतील, खंडे सर असतील, ज्ञानेश भाई असतील, यांनी आमच्या मुख्याध्यापकांना फोन केला. आम्ही एकामेकाच्या मुख्याध्यापकाला फोन करत असतो. जर जायचं असेल तर मी शेरे सरच्या मुख्याध्यापकाला सांगेल, सर तुमचा अर्धा स्टाफ पाठवून द्या. तो अर्धा नाही पण सर 2-3 जणांना पाठवून देतो. असं आमचं नेहमी सुरू असतो. तर ते म्हणले सर सुरज सरच्या CL सगळ्या संपलेले आहे, ते नियमात बसणार नाही, तर त्यांच्या ऐवजी मी इतर 2 शिक्षकाला पाठवतो. तर माझ्या शाळेचे इतर 2 शिक्षक तिथे होते ना. आपलं काय ठरलं होतं की प्रत्येक शाळेचे 2 जरी केले बांध होते तर 10 ते 12 हजार संख्या होती. म्हणजे आम्ही 2-4 जणांनीच लढायचं का नाही. म्हणजे सुराचे सर नसल्यावर सुरज सरच्या नावाने पावा फोडता तुम्ही. पण आम्ही इतर कुठे करीत असतो. नाही, माझ्या घरीच तिथे बैठक असती चालण्याची नव्हे. मराठवाड्यात जर काही हालचाल झाली ती माझी इथून होत असती. नेहमी बोलत असतो मी लोकांना या. आणि 60-70 लोक बोलायचे म्हणजे त्यांच्या मुख्याध्यापकाला फोन करा, त्यांना फोन करा, त्यांची हाजी करा. सोपं गोष्ट असते कधी. तुमच्या घरात झाबर 70-60 लोक दर 8-15 दिवसाला. तर त्यामुळे नाही का दुसऱ्याला वोट दाखवण्याकरता 4-5 वोट बांधवांनो काय आहे आपल्याकडे आहे याची तुम्ही काय ठेवा माहिती का, नक्की जाणीव ठेवा. लक्षात राहतंय का. त्यामुळे आता मी परत सांगतो, इथनं मागं हे माझं ते माझं अजिबात करू नका. शिक्षक आहे आपण, सर्वांचंच बांधवांनो सगळ्यांचे दुःख सारखे. त्यामुळं नक्की सगळ्यांचे प्रश्न मार्गी लागणार आहे. फक्त आपल्यात एकी दिसू द्या. सरकारला लागतच असतं फोडा आणि राज्य करा. त्यामुळेच त्याने काय केलं, दरवेळेस अनुदान देताना एक घटकाला मागं ठेवलं, एक घटकाला मागं ठेवलं. आता सरकारने ते मागं ठेवलं. त्याच्यासाठी शिक्षक आमदार पदवीधारक आमदारांनी प्रयत्न केले नाही. मग तुम्ही त्यासाठी KP पाटील, ज्ञानेश चव्हाण, दीपक कुलकर्णी हे जे बिचारे पुढे करते त्यांना कोण नाव ठेवता. अरे तुम्ही गचंडी पकडायला पाहिजे तुमच्या शिक्षक आमदार पदवीधार आमदाराची, तुमच्या स्थानिक आमदाराची. हे विचारायला का तुम्ही मतदान करता का. हे निवडणुकीला भरायले होते. तुम्हाला ते आवडत नाही. आपल्या सामान्यातला कोणी माणूस मोठा झालेला, तुम्हाला तर फार फॉर्च्युनर मध्ये आलेले कोणी लोक आवडते ना. तुम्हाला कोण आवडणार आहे. हे बिचारे आपले लोक, हे बिचारे जीवाचं रान करून सतत प्रयत्न करत असतात. म्हणून मला एवढंच सांगायचंय, आता आपल्या पाठीमागे जरांगे पाटील साहेबांची काय ताकद आहे. आणि तुम्ही लक्षात ठेवा बरं का, त्यांनी महाराष्ट्रातला हा एवढा मोठा प्रश्न काय केला आहे बांधवांनो मिटवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्याला यश मिळालेलं आहे. पण आपला प्रश्न असा चुटकीने सुटेल रे, चुटकीने. वाजाना पण लवकर असा चुटकीने सुटेल. पण त्यासाठी एक पाहिजे. त्यामुळे मला तुम्हाला एकच सांगायचंय की हे लोक आपल्यासाठी काय माहिती का, ह्या आझाद मैदानावर बसलेले पाहिजे लोक. हे
इथं आझाद मैदानावर जागाच नाही राहिली पाहिजे, एवढी बांधवणं तिथं काय झाले पाहिजे, बांधव काय झाले पाहिजे, जमा झाले पाहिजे, तेव्हाच हा प्रश्न काय होईल माहिती का, कायमचा सुटेल, अन्यथा तो सुटणार नाही. म्हणून मला तुम्हाला काय करायचंय बांधवांनो, सांगायचंय की तुम्हाला जर का आता प्रश्न सुटायचा असा वाटत असेल, आम्ही पार कसं असतं मध्ये का, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे शिक्षक आहे आणि मीही काय करतो, गनिमी काव्याने जात असतो. जेव्हा जेव्हा मला माझ्या जाण्याच्या टीमवरती, जाण्याच्या सर्वच मित्रावरती लय अभिमान आहे, सगळ्याच बरं का, सगळ्याच. आणि जेव्हा जेव्हा नाही का पार एकीने किंवा पूर्ण आर नाही तर पारचा लढाईनं बाहेर पडतो ना, तेव्हा तेव्हा महाराष्ट्राचं लक्ष नक्की आमच्याच त्या टीमकडे असतं. आज खरंच ज्यावेळेस इथं मीडिया आम्हाला म्हणत होता की ये ना, सगळे व्हिडिओ मार्केटला येतील थोडे थोडे, की तुमचे काय प्रश्न आहे, तुमचं ते निवेदन आम्हाला द्या, आणि ते नेमकी लक्षात नाही राहिलं, अक्षरशः त्या सगळ्या फोटोग्राफरनी फोटो काढले, आमच्याकडे निवेदन नव्हतं. तर त्यामुळे नक्कीच आपल्या सगळ्यांचे प्रश्न काय आहे आपल्याला सोडवायचे. एकामेकात दुफळी आता तरी करू नका, नाही तर बास आम्ही हातापाया पडून तिथं 7 तारखेला जरांगे पाटलाला आझाद मैदानावर घेऊन यायचो, प्रयत्न करायचो, तसे प्रयत्न सुरू आहे. अजूनही आपले ज्ञानेश चव्हाण, शिरे सर, दत्तात्रय चव्हाण, खंडे सर, त्यांची मित्र कंपनी तिथंच आहे. आज जरांगे पाटील नेमकं आंतरवाली मधून त्यांच्या घरी गेले, हे बांधव सगळे त्यांच्या सोबतच होते. बीडचे सुद्धा सगळे लोक तिथं त्यांच्या घरापर्यंत त्यांना सोडायला वाटे लावायला तिथपर्यंत गेले. तर बांधवांना आवर्जून म्हणजे तुम्हाला सांगायचं, त्यांनी त्यांच्या त्या समारोहाच्या भाषणात सुद्धा सांगितलं की हजारो शिक्षक आज आंतरवालीमध्ये आले होते, त्यांचा प्रश्न सुद्धा मी सोडल्याशिवाय शांत बसणार नाही. फक्त त्यांनी काय सांगितलं माहिती का, 7 तारखेला फक्त मी त्यांना शब्द द्यायला म्हणे शिक्षण मंत्र्याला की मी त्यांना पाठवतोय चर्चेला, तुम्ही त्या चर्चेत काय करता मला सांगा, मी तिथंच आहे, मुंबईलाच येणार आहे. आवर्जून बांधवांनो, मात्र तिथं काय माहिती का, आता आपल्याला 7 तारखेला खूप मोठी संख्या काय करायची, जमायची. मग आता 7 तारखेला तुम्ही डोळ्या नका मारू, त्याच्या आधी आपले कागद काय झाले पाहिजे, हळवले पाहिजे. तुम्ही अजूनही चांगले हुशार आहात सगळे. मी सोडता, आमची टीम जाण्याचं सोडताना तुम्ही सगळ्याच मंत्रालय तुम्हाला माहितीये, उपसचिव काय आहे, सचिव काय आहे, ओएसडी काय आहे, कोणाचं पुढे काय जायचं, कुठं काय करायचं असतं, तुम्हाला सगळं बहादर आहे तुम्ही गडी, आणि कधी त्या मंत्रालयात जात नाही. तर मंत्रालयात जाऊन फोन विचारा, शिक्षक अनुदानाच्या संदर्भात काही हालचाली तरी आहे का. कालची खबर होती, वाल्मिक सुराशे एक मोठे संस्थाचालक आहे छत्रपती संभाजीनगरचे, मी त्यांच्याशी चर्चा केली की सर थोडं बघा बरं मंत्रालयात का हालचाली. ते म्हणजे सुराशे सर, मंत्रालयात तुमच्या अनुदानाच्या संदर्भात काहीही हालचाल नाही, काहीच हालचाल नाही. आणि जर ही हालचालच नसेल तर बांधवांनो, ते आपले कॅबिनेट डिसिजन कधी होईल, कॅबिनेट झाल्यानंतर ते आपल्या अधिवेशनाच्या व्हाईट बुक मध्ये कधी येईल, ते पटलावर कधी येईल, त्याला विशेष परत निधी कसा पारित होईल, अरे लय मोठा कार्यक्रम आहे. म्हणून आता आपल्याला ह्या आझाद मैदानावरती ह्या सगळ्या बांधवांचे हात बळकट करायचे आहे, लक्षात ठेवा. आणि इथं आलेल्या सगळ्याच बांधवांचे खरं बरं का मी मनापासून काय करतो, खूप धन्यवाद मानतो. कारण बांधवांनो, ही ज्यावेळेस अशा हातामध्ये फ्लॅग्स वगैरे सगळ्यांनी पाहिले ना ज्यावेळेस, त्यावेळेस जरांगे पाटील सुद्धा भाविक झाले बरं का. खरंच म्हणजे त्यांना विश्वास नाही बसाना. ज्यावेळेस आमच्या ह्या भगिनी सांगायच्या ना की दादा अहो आम्ही लेकरं बाळ छोटे छोटे हो आमचे, आम्ही विना वेतन काय करतो, शाळेवर जातो, तुटपुंजा पगार येऊ म्हणे, आणि आमच्या शाळेवर काही लोकांना 1,10,000 काही 90,000 असे पगार आहे म्हणे, आम्ही 15,000 20,000 30,000 कामं करतो म्हणे. आमच्या मैत्रिणी म्हणे काही अशा खेड्यापाड्याच्या अशा शेतात जातात आणि बचत गटाचे त्यांची आम्ही लोन घेतो म्हणे, ते असं वाटतं म्हणे त्यांना, बाई बरं झाले म्हणजे इतके शिकलेले मास्तरीन झाले नाही म्हणे, ह्या बचत गटाचं लोन त्या बचत गटाचं लोन. तर ते त्या माणसाला आधीच शेतकऱ्याचं पोरगे त्यांना वाईट वाटलं की एवढे मोठे दात आहे म्हणे शिक्षकाची. तर त्यामुळे नाही का आपल्याला ह्या शिक्षकांचे काय करायचे, हात बांधवांना काय करायचे, बडकट करायचे, आझाद मैदानावर जावंच लागेल. आता काहींना असं वाटत होतं की इकडं बैठक लावलेली आहे, तिकडे जाऊन काय होणार आहे. तर बांधवांनो, प्रत्येक जण प्रत्येकाच्या पद्धतीनं काम करत असतं. तुम्ही तिकडे करता छान, आम्हाला अभिमान आहे तुमचा. इकडे गेल्याने पुढे मीडियात आलं, चर्चेत आलं, शिक्षण मंत्र्याला हात वाटले, त्याने शब्द दिला की सध्या शिक्षकांना शांत ठेवायला 7 तारखेला मी बैठक लावतो त्यांची, आणि नक्कीच आम्ही प्रश्न काय करू सोडू. पण जर आमची इच्छा आहे की जर आझाद मैदानावर जरांगे पाटील आले
मी पैन देऊन सांगतो, त्या दिवशी शिक्षकाचा प्रश्न कायमचा सुटेल. त्याच दिवशी 100% सांगतो, त्या दिवशी शिक्षकाचा प्रश्न सुटला म्हणजे सुटला. ह्या माणसात जबरदस्त ताकद आहे. म्हणजे तुम्हाला विश्वास बसायचा नाही. तुम्ही काही सांगतो, ज्या वेळेस यांनी फोन लावला शिक्षण मंत्र्याला, तर त्यावेळेस शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्याशी काय म्हणतात भिसी का काहीतरी भिसी ती चालली होती. म्हणजे थोडक्यात मिटिंग चाललेली होती त्यांची. आणि त्या मिटिंग मधून हा पठ्ठा उठून आला. कारण तुम्ही पाहिलं असेल त्या दिवशी जरांगे पाटील ज्यावेळेस मुंबईच्या त्या वाशी येथील प्रवेशद्वारापर्यंत गेले, तर स्वतः शिक्षण मंत्री ते लेटर घेऊन आले, ते समझोता करत होते. तर यांना वाटलं आता असं काय झालं, त्यामुळे आपला प्रश्न बांधवानो काय माहिती का, असा जरांगे पाटलाच्या स्वाभिमानाचा प्रश्न झालेला आहे. जर आपण त्यांच्याकडे गेलो प्रश्न नाही मिटत म्हणलं असं कसं होईल. त्यामुळे त्यांनी आम्हाला काय म्हणलं, तुम्ही शांत राहा म्हणे, माझं एकदा ऐका, एकदा दोनदा की तुम्ही 7 तारखेला जा. आम्ही म्हणतो नाही आम्ही इथून उठणारच नाही. ते म्हणजे तुम्ही 7 तारखेला जा, मी पण मुंबईत आहे आणि आमची इच्छा आहे की त्यांना आम्हाला आझाद मैदानावर आणायचंय. सगळ्याच एखंडे सर, शिरे सर, ज्ञानेशभाई, दत्तात्रय चव्हाण, इतर ते लखमले सर, सगळ्याच बांधवांची इच्छा आहे. आणि मग त्यावेळेस बांधव तिथं पाहिजे ना ताकद. जसे आधी आपण सगळे समन्वयक एकत्र यायचे आणि त्यावेळेस कसे तिथं 7-8 हजार लोक, 4-5 हजार लोक तिथं खंबीर असायचे. एका व्यक्तीने काही होत नसतं रे, सगळ्यांनी सगळ्यांसाठी लढायचं असतं. आणि जीवनात काही नसतं. आपले किती बांधव, किती 250-300 बांधव आपले वारले, पण जे लढत होते, जे जगत होते दुसऱ्यासाठी, आपण कमीत कमी आपल्या हक्कासाठी तरी लढू ना. आले लक्षामध्ये बांधवांनो. तर आज मी काही तुमचे कमेंट वाचले नाही, तुमचं काही त्या गोष्टी वाचलेल्या नाही, तर मी थोडस 2 मिनिटं तुमच्या कमेंटकडे लक्ष देतो. कारण काय होतं, कधी कधी बरेच बांधवांचं काहीतरी सांगणं असतं, म्हणणं असतं. त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही हा व्हिडिओ काय करा, पहिले शेअर करा आणि सगळ्यांनी काय करायचं म्हणजे इमानदारीनं बांधवांनो तिथं यायचंय. आता तुम्हाला मी सांगितलं माझ्या सीएल ह्या राहिल्याच नाहीये. काय आहे बांधवांनो, तरी जर मी तिथं बांधवांनो येत असेल तरी तुम्ही विचार करा मग आता की बघा या ठिकाणी किशोर सर म्हणताय 5-6 शेवटचे 3 दिवस नंतर आचारसंहिता कधी लागेल सांगता येणार नाही. त्यानंतर नारायण राजे भोसले म्हणतात घर बसे आझाद मैदानावर या, काहीतरी लाज वाटू द्या. मी नाही बरं का ते सर म्हटलेले आणि बरोबरच आहे त्यांचं. राजेंद्र जाधव सर म्हणतात ओरडून ओरडून सांगत होतो पण फरक पडत नाही, बिन लाजे शिक्षक घर बसे. हे राजेंद्र सर बोलताय. किशोर सर बोलताय 5-6-7 चलो मैदान. माणिक राठोड सर म्हणतात की आझाद मैदानला या. आणि सुरेश वाघ सर हे ऐकल्यानंतर म्हणतात सर नक्की आझाद मैदानला आम्ही येणार. अशा बांधवांनो या ठिकाणी काय आहे, या कमेंट सध्या काय आहे सुरू आहे. त्यामुळं लक्षात ठेवा तुम्हाला आझाद मैदानला यावंच लागेल. आपले 88 जे शिक्षक आहे का, कमीत कमी लक्षात ठेवा, मी नेहमी सांगत असतो की सोशल मीडियाची जबरदस्त काय असती, ताकद असती. तर तुम्ही त्या ताकदीचा वापर करत जा, शेअर करा, वेगवेगळ्या ग्रुपवर टाका, म्हणजे लोकांना ते लक्षात येईल की काय करतात शिक्षक आपल्यासाठी. आपण नुसतं घरीच बसलोय, आपलीच माडी, आपल्याच बायकोची लाल लाल साडी त्यातच तुम्ही मध्ये येते बांधवांनो, आणि आपलीच ती पांढरी गाडी, इकडून तिकडं तिकडून इकडं. यापेक्षा मोठं काय बांधवांनो, तुमच्या बायकोला सुद्धा तुमचा अभिमान वाटला पाहिजे की माझा नवरा बघा आझाद मैदानावर हक्काच्या पगारासाठी गेला. तुमच्या पोराला वाटलं पाहिजे, अरे इतिहास शिकवताना तुम्हाला वाटलं पाहिजे ना. ज्याप्रमाणे महात्मा गांधीजी, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे आपल्या देशासाठी लढले, तुम्ही तुमच्या पगारासाठी लढू नाही करावं. काय म्हणत नाही, आश्चर्य वाटतो. काय शब्दच नाही माझ्याकडे, तर शब्दच नाही. चला आता जरांगे पाटील शेवटी काय बोलले हे मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवतो आणि माझं हे लांबलेलं लाईव्ह काय करतो संपवतो. चला आता शेवटी सन्माननीय जरांगे पाटील यांचं काय ऐकू आपण, व्हिडिओ ऐकूया. बघा ते काय म्हटले ते.
बघा ऐका, बघा बांधवांनो, माझा आवाज येतोय का? हा व्हिडिओ तुम्हाला ऐकू आला का? आधी सांगा बरं. हा व्हिडिओ तुम्हाला ऐकू आला का सांगा बंधूंनो, भगिनींनो. पडदिशने आवाज येतो का? आवाज येत नाही? आता पण येत नाही का? आता पण येत नाही का आवाज? आता पण येत नाही? हॅलो, माईक चेक चेक. हॅलो, ओके 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 ओके, चालेल. चला ठीक आहे. बघा, तर अशा पद्धतीने आपण काय करूया, थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.